काका पुतणे नातेसंबंधांवरून महाराष्ट्रातलं राजकारण गाजत असताना मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काका पुतण्याच्या नात्यावर ट्विट करण्यात आलं. त्यानंतर लागलीच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. महाराष्ट्रानं एका काका पुतण्याचं प्रेम अनुभवलं. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी राजा ढसाढसा रडला अशी आठवण या ट्विटमधून करून देण्यात आली होती. विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना भाजपत जाण्याची ऑफर आहे. अमित देशमुख यांचे भाऊ आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्या विधानानं या चर्चेला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अमित भैया, आता ती वेळ आली आहे, तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं रितेश म्हणाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. आपण जिथे आहोत तिथे ठीक आहोत असं त्यांनी लातूरमधल्या कार्यक्रमात सांगितलं. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. चर्चा सुरू झाली आहे. मात्र अमित देशमुखांनी या चर्चा फेटाळून लावल्या. विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि आमदार अमित देशमुखांनी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी काँग्रेसच्या तरुण आमदारांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली. अमावास्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे शेती करायला जातात. रात्री ते नेमकी कुठली शेती करतात असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यामध्ये त्यांनी शिवशाखेंना भेट दिली आणि शिंदे यांच्या गावामध्ये जायला रस्ते नाहीयेत, मग 2 हेलिकॉप्टर घेऊन ते कसे जातात असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. चिपळूण राड्यामध्ये रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला. चिपळूण राड्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत, काहींना अटकही केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. तर इथून लोकसभा भाजपच्या वतीनं नारायण राणेंच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतला तिढा समोर आलाय. तर या जागेवर आमचाच दावा असल्याचं सांगून आपण थकलोय, या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचं सामंत म्हणाले.